गावंडगाव सरपंच सुनील थोरात यांची प्रकृती खालावली. उपोषणाचा दुसरा दिवस. अंजनगाव सुरजी तालुक्यातील गावंडगाव सरपंच सुनील थोरात यांनी 26 जानेवारीपासून सातेगाव मार्ग वनुजा बाग चिंचोली रहिमापूर रस्त्याच्या चौफुलीवर आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला सर्व पंचक्रोशीतील 5 गावातील नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. रात्रीच्या थंडीतही उपोषण सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेला रस्ता सातेगाव ते गावंडगाव हिंगणी वनुजा बाग चिंचोली रहिमापूर रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी सुनील थोरात व त्यांच्या गावकऱ्यांची आहे. त्या उपोषणाला पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे. उपोषणाचा दुसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याचं त्यांच्या पत्नी यांनी सांगितलंय. प्रशासनानं तत्काळ या उपोषणाची दखल न घेतल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. उपोषणाला सहभागी बाळासाहेब हरणे, प्रशांत रहाटे, महेश खारोडे, राहुल हरणे, गुरुदास वानखडे, नानाभाऊ देशमुख, गजानन देशमुख, विनू देशमुख, नीरज नागे, राजेश भदे समस्त नागरिकांनी उपोषणाला पाठिंबा दिलाय. इतकंच नव्हे तर सर्व आज परिसरातील 6 ग्रामपंचायत सरपंच यांनी ठराव घेऊन समर्थन दर्शवलंय. उपोषणाची दखल न घेतल्यास नागरिकांनी महिलांसह रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. ते गावासाठी झटतायत, ते स्वतःसाठी काही करत नाही आहेत. गावाची दुरावस्था पाहून शाळकरी मुले, गर्भावस्थेत असलेल्या महिलांना किती त्रास होतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना किती त्रास होतो, मोटरसायकल स्वार, एसटी बसेस चालक, रिक्षा चालक यांना शरीराचा किती त्रास होतो या रस्त्यामुळे. आणि ते कोणाला सांगणार? लोकप्रतिनिधी म्हणून सरपंचांजवळ येतात तक्रार करायला, मग सरपंच साहेब निवारण करतील या हिशोबाने. सरकार दखल घेत नाही याबद्दल. तर मग सरकार दखल घेत नाही, त्यासाठीच मग त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर या निर्णयात मी सहभागी आहे. आणि कालपासून त्याची प्रकृती पण खालावली आहे. हा आता उपोषण म्हटल्यावर तब्येत तर खालावणारच ना. त्यांना एक ब्रेन स्ट्रोक येऊन गेलेला आहे अगोदर, तशी त्यांची तब्येत बरीच नाहीये. त्याचे औषध त्यांना चालू आहेत, पण त्यांना वाटते की लोकांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यासाठी ते करतात की लोकांच्या कामी आलं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून या नात्यानं ते काम करतात. त्याबद्दल मी समाधानी आहे की त्यांना वाटते लोकांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. त्यात मी त्यांचे सहभागी आहेत, त्यांच्या सोबत आहे. प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12 असे 2 मार्ग आहेत आणि हे दोन्ही मार्ग प्रमुख रस्त्यांना जोडले जातात. राज्य सरकारचे जे मार्ग आहेत त्याला जोडले जातात. ह्या साईडला एक अकोट परतवाडा रोड आहे, तो राज्य सरकारच्या अंडरमध्ये येतो आणि या साईडला अकोट दर्यापूर अंजनगाव येतो, तो दर्यापूर अंजनगाव अकोट. तो आणि या मेन रोड पासून आपलं गाव किती लांब आहे आणि कोणता रस्ता? माझं गाव या मेन रोड पासून 9 ते 10 किलोमीटर लांब आतमध्ये आहे आणि दोन्ही रस्त्याची दुर्दशा अतिशय फार खराब आहे. त्याच्यामुळे सरकारला 1 महिन्या अगोदर उपोषणाचे पत्र दिले होते, पण सरकारने त्याची कुठलीही गांभीर्याने दखल घेतली नाही. शेवटी माझ्या पंचक्रोशीतील जेवढे सरपंच होते त्या सरपंचांना विनवणी केली की बाबा रस्ते जर होत नसतील तर असं असं आपल्याला करायचं आहे. सर्व सरपंचांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी तसे मला ठराव दिले की ते म्हटले आम्ही पण उपोषणाला बसतो. म्हटलं पहिला मला बसू द्या आणि मी बसल्यानंतर तुम्ही या ठिकाणी उपोषणाला सर्वांनी यायचे हे आहे. परंतु हे उपोषण आज तिसरा. आपण उपोषणाला बसला, झेंडावंदन आपण केलं सकाळी मी झेंडावंदन केलं. झेंडावंदन केल्यानंतर मी माझे सरकारी जे शासकीय कार्यक्रम होते ते आटपून मी याला उपोषणाला माझं उपोषण चालू केलं कालपासून. कोणत्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या? कालपासून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अगम साहेब आले होते. त्यांच्या अगोदर त्यांची ज्युनियर टीम आली होती आणि त्या ज्युनियर टीमनी पण सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही प्याज भरतो. मी प्याज भरण्यावर समाधानी नाही आणि त्या प्याज भरण्यापासून मी माझं उपोषणही सोडणार नाही. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, नीरज भाऊ नागे. नीरज भाऊ, काय या उपोषणाला आपलं समर्थन आहे आणि काय उपोषणाची पुढची दिशा असेल? गेल्या 2 दिवसापासून उपोषण सुरू आहे. या सर्कलमधील प्रत्येक गावातील लोक इथं येऊन आपलं समर्थन इथं दर्शवत आहे. गावातील मोठ्या प्रमाणावर लोक येऊन आपलं समर्थन इथं देत आहेत, कारण की हा मुद्दाच एवढा काही क्रिटिकल आहे. त्याच्यामुळे या मुद्द्याची जे गांभीर्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर सरकारने ही मागणी जी काही आहे ती पूर्ण केली पाहिजे. अन्यथा गावातील लोक उग्र स्वरूपात आपलं आंदोलन करतील. या शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे, पण शांततेच्या मार्गाने जर सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल
तर आम्हाला शांततेचा मार्ग सोडावा लागेल आणि आमचा मार्ग जो आहे शांततेचा मार्ग सोडून आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन दुसऱ्या पद्धतीनं घ्यावं लागेल असा तुमचा पाठिंबा आहे. असं आमचं म्हणणं आहे. कारण की गेल्या 2 दिवसापासून लोकांचा संयमाचा बांध तुटलेला आहे. लोक सकाळपासून इथं येतात, संध्याकाळपर्यंत इथं बसतात आणि त्यांची एकच मागणी आहे, रस्ता करा. या पंचकृषीतील सर्व लोकांची एकच मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे. ओके.